मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला, घुसून पडणार जेव्हा असणार तेव्हा घुसून पडणार, पण तो अस्तित्वात तिथे आहेत नाही तर घुसून पडणार कुठे? तो गेला मुंबईच्या बाहेर. आणि इन फ्युचर मध्ये इथे तुम्हाला उमेदवार हा देखील गुजराती, जैन किंवा मारवाडीच बघावा लागणार. ही आताची सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. एक छोटं उदाहरण देतो. म्हणजे जो दुधाने भाजलेला असतो ना तो ताक पण चुकून पितो. 25 वर्ष आम्ही चटकेच खाल्ले. त्यामुळे आता कोण आश्वासन द्यायला येईल तर त्याला बोलणार बाबा पहिलं करून दाखव आणि मग बोल. त्यांच्या ज्या सीट पडल्यात ना, त्यांनी ज्यांनी परळच्या महाराजांवर राजकारण केलंय, ज्या पॉलिटिकल्सने इथे या गल्लीमध्ये, तो इथे राहिलेलाच नाहीये. तो पूर्णपणे संपलाय. आबाजाच्या घरात किती म्हणजे 4 फॅमिली राहतात, कुठे अभ्यास होणार मुलांचा? त्या हिशोबाने वास्तू बांधली गेली होती आमदार विठ्ठलभाई चव्हाण यांनी, आणि त्याने मुलांना एक प्रायव्हसी मिळावी अभ्यासाला, तो उद्देश होता. तो 25 वर्ष उद्देश फक्त उद्देशच राहिलाय. आज आमची वास्तू 25 वर्षाची आम्ही अस्तित्वाची लढाई. ज्यांनी शिकले की मुलगी शिकली, प्रगती झाली, मुलगा शिकला, आय एस झाला, ऑफिसर झाला. हे बघा वास्तू खंडर आहे, पुस्तकच आमचं बंद करून ठेवलंय. आणि इथे पाठी फक्त वळून दाखवा किती उन्हात चमकते बघा बिल्डिंग. हा विकास आहे परळचा आमचा. माझा अभिभाऊ जसे बोलले, आमचा मराठी माणूस कल्याण डोंबिवली हद्दपार झालाय. ही गोष्ट का नाही होणार? आज 25-30% राहिला ते म्हणाले, 25% नाही, या निवडणुकीनंतर किंवा या 4-5 वर्षानंतर फक्त 5%च दिसतील तुम्हाला. पुढच्याला तुम्हाला इकडे त्रास घ्यायची पण गरज नाही, मुलाखत घ्यायची. आम्ही नसणार तेव्हा. 25 वर्ष आमच्या वास्तूचं, आमच्या अस्तित्वाचं, आमच्या म्हणजे प्रतिष्ठेचं हे राजकारणच होत आलं आतापर्यंत. आणि त्यात आम्ही भरडलो गेलो. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, मी अक्षता खवडे आणि आज आपण आलेलो आहोत वॉर्ड क्रमांक 203 मध्ये, जिकडे गेले 25 वर्ष एक मराठी माणूस त्यांच्या अस्तित्वासाठी, त्यांच्या जागेसाठी भांडत आहे. आज आपण तिकडचेच प्रतिनिधी आहेत जे गणेश उत्सव म्हणजेच परळचा महाराजा हे मंडळ केव्हापासून चालवलं गेलं आहे, आणि आज त्यांच्याच प्रतिनिधीला, त्यांचेच जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपण भेटणार आहोत. गेले 25 वर्ष ते या जागेसाठी भांडत आहेत, ते या विषयासाठी भांडत आहेत, आणि अद्याप त्यांचा जो विषय आहे तो महानगरपालिका किंवा इकडच्या येणारे जे नगरसेवक आहेत किंवा इकडचे जे नगरसेवक होते यांच्याकडून तो आतापर्यंत मिटवण्यात आलेला नाहीये. तर आज आपण त्यांच्याकडूनच त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत. तर चला, तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 203 मध्ये, जिथे परळचा महाराजा ह्याचे पदाधिकारी थेट आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. सर्वप्रथम प्रेक्षकांना नमस्कार. माझं नाव संदीप नाईक, मी मंडळाचा सहसंचालक. आमचा प्रश्न असा आहे, आता मॅडम आल्या होत्या की विभागाचे प्रश्न जाणून घेत आहेत. आज आमची गेले 25 वर्ष आमची मंडळाची वास्तू आहे अभ्यासिका, ती आज गेले 25 वर्ष आम्ही त्यासाठी भांडतोय. तिला वारस नाही, आज खंडर अवस्थेत आहे. आज त्या वास्तूची पार्श्वभूमी सांगायची म्हणजे पहिल्या आमच्या चाळी होत्या, बैठ्या चाळी होत्या. त्या बैठ्या चाळीच्या मध्ये माझे आमदार विठ्ठल चव्हाण त्यांनी विशेष निधीतून वास्तू बांधून दिली होती. G+1 होती ती. G+1 ती अभ्यासिका म्हणून, कारण हा पूर्ण विभाग आहे, कामगार वर्ग विभाग आहे. कामगारांची मुलं तिथे शिकत होती आणि कामगार कल्याण केंद्र देखील होतं. तर त्या वास्तूमध्ये आम्ही ते सगळं चालू होतं. आता आमची दुसरी जनरेशन आहे, म्हणजे आम्ही तिसऱ्या जनरेशन बॉडीवरती आहोत. तर ती वास्तू बांधून दिली तेव्हा ती चाळ झाली, चाळीचा पुनर्विकास झाला. पुनर्विकासानंतर SRA झोपडपट्टी पुनर्विकासाच्या माध्यमातून स्नेहदीप सारखी 7 माळ्याची बिल्डिंग 3 उभ्या राहिल्या. आमची वास्तू जी अभ्यासिका जुनी होती, जे मंडळाच्या ताब्यात होती, मंडळ चालवत होतं, त्या अभ्यासिकाने आपलं कामगार कल्याण केंद्र, तिची पुनर्वसन सुद्धा झालं. ती 3 मजली वास्तू आहे. ही वास्तू तेव्हा विठ्ठल चव्हाण जे कार्यसम्राट आमदार त्यावेळेचे, या रस्त्याला सुद्धा विठ्ठल चव्हाण मार्ग नाव आहे. आणि या वास्तूचं लोकार्पण सन्मान्य शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते झालं होतं. म्हणजे 25 वर्षापूर्वीची वास्तू आहे ही वास्तू. या वास्तूला अद्यापर्यंत कोण वाली नाहीये, आणि आम्ही 25 वर्ष, आज आम्ही दुसरं जनरेशन प्रशासनासोबत आम्ही भांडतोय की वास्तू आम्हाला आमच्या ताब्यात द्या. निदर्शनास असं येत आहे, प्रशासन, महानगरपालिका, वास्तू विशारद त्यांचं इथं खाली ऑफिस आहे, आणि विकासक पारसभाई पोरवाल जे जुने होते ते आता वारले. त्यांच्या या न्यायप्रविष्ट लढाईमध्ये आता आमचं मरण झालंय. आम्ही आमच्या स्वतःच्या वास्तूपासून, आमच्या अस्तित्वापासून गेले 25 वर्ष लांब राहिलोय, जेणेकरून या विभागातला स्थानिक गोरगरीब जो मजदूर आहे, कामगार आहे, महापालिकेचा कामगार आहे, BST ची वसाहत आहे, सगळ्या प्रशासनातले कामगार वर्ग, चतुर्श्रेणी क्लास आम्ही इथे राहतो, त्यांची मुलं, त्यांना हे सोयी सुविधा होती. पण ती 25 वर्ष आम्ही त्या सोयी सुविधेपासून वंचित राहिलो आतापर्यंत. आता तरी सुद्धा हा प्रश्न आम्ही सन्मान्य विधान परिषद आमदार चित्राताई वाघ यांच्याकडे घेऊन गेलो होतो. स्थानिक इथे भाजपचे पदाधिकारी आहेत, सचिन शेट्टे म्हणून, त्यांच्या माध्यमातून आम्ही गेलो.
ताईंनी पहिलीच मीटिंग आमची आयुक्तांबरोबर झाली आणि या वास्तूचा प्रश्न निकाली काढण्यास सांगितला. त्या पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आता एक पुढची प्रोसेस प्रशासकीय कारवाई चालू आहे. आता आचारसंहिता लागली, काम थोडं स्लो झालंय, पण ताईंचा शब्द आहे की वास्तू ही तुम्हाला तुमची मी 100% मिळवून देईल. फक्त सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे, 25 वर्ष आमच्या वास्तूचं, आमच्या अस्तित्वाचं, आमच्या म्हणजे प्रतिष्ठेचं हे राजकारणच होत आलंय आतापर्यंत आणि त्यात आम्ही भरडलो गेलोय. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली, पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर, कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. म्हणजे राजकारणाचा विषय आला तर जे जागा असते, जी आता बीएमसी म्हणजे ही पण जागा आता बीएमसीच्या हातात आहे, बरोबर? पण अद्याप इथे कोणी राहत नाहीये. नाही, कोणी ही पूर्ण बिल्डिंग कमर्शियल आहे. म्हणजे ही अभ्यासिका केंद्र म्हणून आहे. 3 मजल्याची इमारत आहे. पहिल्या माळ्यावरती कामगार कल्याण केंद्र आहे. दुसरा आणि तिसरा माळा जो आहे तो अभ्यासिका म्हणून आहे. अशी वास्तू बांधण्यात आली होती. स्केच मध्ये पण तशीच आहे, पण ती स्केच वरतीच राहिली ती. पण म्हणजे विकासासाठी जी बिल्डिंग बांधण्यात आली होती हा. त्याचाच विकास झाला नाहीये. नाही, विकास झाला, जुन्या वास्तूचा विकास नवीन वास्तूत झाला, पण तो ताबा जो असतो ना, जे स्थानिक मंडळ चालवत होतं आणि जे कोण आम्ही कोणाला आमच्या स्थानिक विभागातल्या मुलांना, गोरगरीब जनतेच्या मुलांना ह्याचा लाभ होत होता. मोफत 10 रुपयात अभ्यास, पुस्तकं. म्हणजे एक 10 बाय 10ची घर आहे तो आमची. 10 बाय 10च्या घरात किती म्हणजे 4 फॅमिली राहतात. कुठे अभ्यास होणार मुलांचा? त्या हिशोबाने ही वास्तू बांधली गेली होती आमदार विठ्ठलभाई चव्हाण यांनी आणि त्याने मुलांना एक प्रायव्हसी मिळावी अभ्यासाला, तो उद्देश होता. तो 25 वर्ष उद्देश फक्त उद्देशच राहिलाय, अस्तित्वात काही आलं नाहीये. आणि त्याच्यासाठी आम्ही आज म्हणतोय, अजून आमचं दुसरं जनरेशन आहे, दुसरी पिढी आहे, प्रयत्न करतोय. म्हणजे आता जी पुढे येणारी पिढी आहे ती पण संघर्ष करेल असं वाटतंय जर राजकारण झालं तर. पण आता कोणी नवीन, आता निवडणुका लागल्यात म्हणतात, आता बघू कोण नवीन येईल, नवीन प्रशासन येईल. त्यांनी केलं तर ठीक आहे, नाही तर परत आमच्या नशिबात आहेच, आम्हाला अस्तित्वाची लढाई लढायचीच आहे. 25 वर्ष लढतोय, पुढची अजून लढू. पण तुम्हाला काय वाटतं की आता जो येणारा नगरसेवक आहे म्हणजे ज्यांनी तुम्हाला आश्वासनं दिलेत, आश्वासनं नाही म्हणू शकत, त्या गॅरंटी असू शकतात की तुम्हाला ही तुमची जागा परत देऊ पण शकतात आणि येणारी पिढी काय, जी पुढे येणारी पिढी ती इकडे शिकेल, इकडे त्यांचा विकास होईल. पण ही आश्वासनं आता ती आश्वासनच होती. मग आता तुम्ही 100% शुअर आहात का की ही आश्वासनं नाही राहणार ज्यांनी तुम्हाला सांगितले ते? बघा मॅडम, एक छोटं उदाहरण देतो. म्हणजे जो दुधाने भाजलेला असतो ना, तो ताक पण फुकून पितो. 25 वर्ष आम्ही चटकेच खाल्ले. त्यामुळे आता कोण आश्वासन द्यायला येईल तर त्याला बोलणार, बाबा पहिलं करून दाखव आणि मग बोल. पण आता जर कोणी म्हणजे ह्या निवडणुकीत जिंकलं म्हणजे जो आला इकडे निवडून, त्याच्यासाठी हा जो मुद्दा आहे तो प्रायर असेल का तुमचा? आमच्यासाठी बघा, अस्तित्वाची लढाई म्हटल्यावरती माणूस पहिलं अस्तित्व टिकवायला जातो, मग बाकीची दुनिया जिंकते. तर शेवटी आमच्यासाठी, आम्ही मंडळाचे पदाधिकारी आहे, ही अस्तित्वाचीच लढाई आहे आमची. आम्ही साहजिक पहिलं हेच प्राधान्य ठेवणार. आमचं वैयक्तिक काय काम नाही हो, देवाच्या कृपेने नोकरी करतो, चटणी भाकरीत आम्ही खुश आहे, आमची फॅमिली खुश आहे. विषय अभ्यासिकेचा आहे, अस्तित्वाचा मंडळ. आज 82 वर्ष जुनं मंडळ आहे आमचं. आज आम्ही तिसरी पिढी आत बॉडीवर आहोत. आज दुसरी पिढी या वास्तूसाठी मांडतोय. तर तो विषय जो आहे तो किती गंभीर आहे आमच्यासाठी हे आमचं आम्हालाच माहिती आहे. म्हणजे कशी आम्ही इथे बसून चर्चा चालू असते, 3-3, 4-4 वाजेपर्यंत आम्ही कागदपत्रांचा अभ्यास करत असतो. पदाधिकारी आहेत, सेक्रेटरी प्रतीक भाऊ आहेत, अभि पवार आहेत. आमचे चालू असतात प्रयत्न, पण काही यश येत नाही. आता बघूया, आता चित्राताईंनी शब्द दिला आपल्याला. चित्राताईंनी पहिला निकाल पण चांगला दिला की आपण आयुक्तांबरोबर बसून बैठक करून 1 to 1 बैठक झाली, जी इतके वर्ष कधी झाली नाहीये आमच्या आयुक्तांबरोबर. जे पहिली झाली ते पहिल्याच विषय मीटिंगला निकाली निघाला प्रश्न. आता बघूया कुठपर्यंत जातं, कारण आचारसंहिता आणि प्रशासकीय कामकाज सगळं ठप्प असतं. सगळे नेते मंडळी प्रचारात असतात. निवडणुकीचा धुरळा उडलाय. आता बघू कोणाला तिकीट आहे. महिला वॉर्ड आरक्षित झालाय आमचा 203. बघू कोणाला सीट मिळते, कुठला पक्ष आमच्यासाठी म्हणजे आश्वासन, फक्त आश्वासनच राहतात. 25 वर्षाचं आश्वासन पूर्ण करणारे असते तेवढ्या ती वास्तू आमच्या ताब्यात असते. पण मला विचारायचं आहे की आता सध्या तुम्ही खूप वेळा ही जे म्हणजे कामाचं जे प्रपोजल आहे ते तुम्ही घेऊन गेला असाल आणि तेव्हा तिकडे काय प्रक्रिया होते? म्हणजे तिकडे फक्त तुम्हाला पॉलिटिकली खेचलं जातंय की हो तुम्हाला फक्त आश्वासनं म्हणजे पॉलिटिकली आश्वासनच असतात की हो आम्ही करून देऊ असं तसं? मग हा जो मुद्दा त्यांच्यासाठी फक्त पॉलिटिकली आहे का खरंच ते वैयक्तिक घेतायत? कसं आहे, कुठलीही गोष्ट आपण पर्सनल वैयक्तिक तिथे जेव्हा त्याच्यात दखल घेतो ना, तेव्हा ते मग मनाशी गाड बांधून ठेवतो. करायचं हातात घेतलं तर काम पूर्ण करायचं.
कसं आहे, आता मी असं म्हणत नाही की लोकप्रतिनिधींनी माझं एकच काम करावं. लोकप्रतिनिधींना 100 कामं असतात. पण प्राधान्य कोणाला द्यायचं हे त्यांच्यावरती निर्भर असतं. ते आम्ही कसं सांगणार? कारण शेवटी आम्ही त्यांच्या दारात जातो तेव्हा साहेब आणि मॅडमच म्हणतो. आम्ही आमच्या मंडळात देखील बोलू शकतो एकमेकांना. पण साहेब आणि मॅडम म्हटलं कधी अनरिस्पेक्ट झाला, आदरचा अनादर झाला, तर त्याचा राग आमच्या कामावर निघू शकतो. त्याची सुद्धा आम्ही काळजी घेतो. आणि प्रशासनाकडे आम्ही मिटिंग ज्या घेतो, प्रशासन एकच सांगतं, हा सगळा विषय वरिष्ठांकडे आहे. वॉर्डला मिटिंग झाल्या. सन्माननीय आमचे विद्यमान आमदार अजयजी चौधरी आहेत. त्यांनी मिटिंगा घेतल्या. माजी नगरसेविका सिंधुताई मसुरकर, त्याच्या आधी नगरसेवक बरेच झाले. शिवसेनेचेच नगरसेवक 25 वर्ष शिवसेनेचेच होते. आता ते 2 गट झालेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गट. तर आम्हाला शिवसेनाच कळते आतापर्यंत. तर आमची सगळ्या वास्तूंवरती नावं त्यांचीच आहे, शिवसेनेची. तर अद्यापपर्यंत असं आम्हाला आमची अपेक्षा होती की त्यांच्याकडून मार्गाला प्रश्न लागावा. पण आज 25 वर्ष जरी लागत नाही, तर साहजिकच आम्हाला कुठेतरी दुसरीकडे मार्ग शोधावा लागला आणि आम्ही तो शोधला. आणि आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या आमच्या मीटिंगमध्ये जो ठराव पास झाला की आता आपल्याला वास्तव मिळवण्यासाठी आपण काहीही हातपाय मारू, इथे पक्षपात बघायचा नाही, आपल्या मंडळाचं हित बघायचं. कारण मंडळ हे राजकारणाने नाही, समाजकारणाने चालतं. बरोबर. आमचा उद्देश आहे. त्यामुळे आम्ही दुसरी उडी मारली. सचिन दादा आमच्या मंडळाची शुभचिंतक आहेत, आमचे मित्र परिवार आहेत आणि ते पक्षाचा भाग आहे तो नंतर आहे त्यांचा. स्वामी समर्थ मठाचे चालक आहेत ते. त्यांच्या माध्यमातून आमचा संपर्क चांगला आहे, सलोखा मैत्रीचा आहे. दादा असा असा विषय असं असं झालं, तर दादाने सांगितलं मी चित्राताईंची तुमची भेट करतो. भेट झाली, पत्रक दिलं, आयुक्तांची मिटिंग झाली. जो पहिल्यांदा आम्हाला प्रतिसाद जो अनपेक्षित होता, तो प्रतिसाद आम्हाला मिळाला. आणि आता कुठेतरी एक नवीन आशेचा किरण निर्माण झाला आमच्यामध्ये की हा आता काहीतरी होणार. तर त्या आशेवर आम्ही आहोत. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. मग जेव्हा तुम्ही गेलात ताईंकडे की आम्हाला असा असा हा विषय आहे आणि हा विषय आमचा मुद्दा खूप जास्त आता सध्या तरी खूप महत्वाचा आहे, कारण आमची येणारी पिढी यामध्ये घडणार आहे, तर यावरती ताईंच्या काय प्रक्रिया होत्या? म्हणजे त्या आल्या होत्या, त्या हे बघून गेल्या की नाही, किंवा इकडे काही त्यांनी निवारण केलं की नाही? ताई आल्या होत्या. ताई या वर्षीच्या गणपतीत दर्शनाला आल्या होत्या. ताईंच्या कानावर ही गोष्ट घातली. ताईंनी वास्तू सुद्धा पाहिली. त्याच्यानंतर जेव्हा जी बैठक गणपतीनंतर हा विषय आम्ही ताईंकडे यायला, त्यांना फक्त कानावर घातला होता. तेव्हा सचिन शेट्टींकडून जेव्हा विषय त्यांना पूर्ण कळला, आम्ही रितसर लेटर दिलं. पूर्ण म्हणजे 91 पासूनची स्टोरी 5 पानी लेटर आहे, पत्रक आहे, होतं तुम्हाला मी कॉपी देऊ शकतो. तर ते ताईंना मांडलं. ताईंनी आयुक्तांकडे अक्षरशः विचारलं की 25 वर्ष असा कुठला खटला आहे त्याचा निकाल अजूनपर्यंत लागत नाहीये, जी ही वास्तू मंडळात समाजकार्य करते, आज त्याचा प्रश्न तुम्ही पाहिला. तेव्हा आयुक्त सुद्धा भडकले, खालच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः फायरिंग केली. ह्याचा मार्ग काढा आणि मंडळाच्या ताब्यात द्या. त्याप्रमाणे खालचे घोडे सगळे पळायला लागले. फक्त हंटर पाहिजे होता, तो बूस्टर तो ऑन टाइम भेटला आता. बरोबर. त्याप्रमाणे आता कुठेतरी आशा आहे की आमचं काम होईल. तर या वास्तूच्या व्यतिरिक्त असे काय समस्या आहेत जे अजून म्हणजे अद्याप त्या गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीये सरकाराकडून किंवा इकडच्या नगरसेवकांकडून, तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल? वास्तूचा विषय तुम्हाला सांगितली पार्श्वभूमी सगळी. आता पुढचा जो विकासाचा म्हणजे विभागातली काही कामं आहेत त्यावेळी अनुभवी आमचे सिनियर आहेत अभिभाऊ, तेच तुमच्याशी चर्चा. नमस्कार. परळ लालबागा मुळात हा मराठी माणसाचा गिरणी कामगाराचा हा संपूर्ण परिसर आहे आणि आज आपण पाहतात या पुढे हा परिसर या जिथे चाळी होत्या या तुटून इथे उत्तुंग इमारती बांधल्या जात आहेत. त्याचा उद्देश चांगला आहे, वाईट आहे काय कल्पना नाही, परंतु या विभागातून आता सध्या मराठी माणूस हद्दपार झालेलाच आहे परळ लालबागपासून. आणि विकासाच्या नावाखाली या परळ आणि लालबागमध्ये खूप अतिक्रमण चालू झालेलं आहे. त्याचा गंभीर परिणाम जे आता सध्या आम्ही रहिवासी आहोत त्यांना भोगायला मिळतोय. फार समस्या आम्हाला सध्या म्हणजे ह्या घडीला ह्या दिवसापर्यंत आम्ही सोचतोय. आपण जर फिरलात हा संपूर्ण परळ आणि लालबाग आपण पाहाल, या साईडला विठ्ठल चव्हाण मार्गापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग या पासून आपण एलपी स्टेशन पर्यंत जाऊन पूर्ण डेव्हलपिंग चालू आहे. परंतु त्याचा परिणाम लहान मुलांवरती आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हातार वय ज्यांचं 80-85 वय, त्यांच्या अक्षरशः तब्येतीवरती होतोय. सर्दी, खोकला, ताप ह्या समस्या ते एवढ्या प्रमाणात आहेत. 2-2 महिने सर्दी खोकला जात नाहीये. हे हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण विचारपूस करू शकता. ह्या सर्व हा जो
प्लांट परिसर आहे, हे जे बांधकाम चालू आहे त्याचा परिणाम आहे. हे वारंवार आम्ही तक्रारी केलेल्या आहेत, पण त्याच्यावरती कुठलीही योजना झालेली नाहीये. कालच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मार्गावरती जात असताना अ, अक्षरशः अतिक्रमण, एवढं अतिक्रमण झालेलं आहे, की 2 माणसं जाण्या-येण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. चुकून पुढे माझी एक महिला होती. ती जस्ट भाजी घ्यायला म्हणून थांबली आणि माझा धक्का तिला लागला. तिला वाटलं मी तिची छेड काढतोय, परंतु जागाच नव्हती. मुळात कुठे हात वळवायला सुद्धा किंवा पाय टाकायला सुद्धा जागा नव्हती. एवढं अतिक्रमण आपण तिकडे पाहू शकता. परंतु इकडे जो दक्षिण विभाग आहे, तिकडचे आयुक्त किंवा कर्मचारी वर्ग आहे, कुठलीच तिथे अजून कारवाई होत नाहीये आणि त्याचा परिणाम आम्हाला सामान्य नागरिकांना भोगावा लागतोय. शिरोडकर मंडई आहे, ती एक छान वास्तू होती. खाली पूर्ण मार्केट, बाजारपेठ भरायचं. परळमधलं उत्कृष्ट ते होतं. परंतु काही कारणास्तव ते आता बंद पडलंय आणि तिकडे कोळी समाज होता, मच्छी बाजार होता. आज त्यांना हद्दपार करून टाकण्यात आलं त्याच्या नावाखाली. परप्रांतीयांचं इथे एवढं साम्राज्य वाढलंय. दर रविवारी, बुधवारी एवढे ते परप्रांतीय येऊन इकडे पूर्ण त्यांनी तो कॅच केलेला आहे. सर्व मच्छी बाजार, सर्व मासळी घेऊन ते फिरतात आणि त्यांच्या त्या व्यथा त्यांनी सुद्धा इथे मांडलेल्या आहेत. परंतु त्यांना सुद्धा अजूनपर्यंत कसलाच प्रतिसाद मिळालेला नाहीये. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की डेव्हलपमेंटच्या नावाखाली कुठे ना कुठेतरी संस्कृती, म्हणजे लालबाग परळ हा एरिया म्हणायला गेला तर हा संस्कृतीने भरलेला आहे, बरोबर? मग ती संस्कृती कुठे ना कुठेतरी विलुप्त होत चालली असं तुम्हाला वाटतं डेव्हलपमेंटच्या नावाखाली? कारण हे कॉर्पोरेट वर्ल्ड बनतंय, जसं की इकडे सगळे कॉर्पोरेट पार्क आहेत, हे आहे. पण त्यावरती तुम्हाला असं वाटतंय का की इकडे मराठी माणसाचा कुठेतरी शिक्का नाहीये किंवा खच्चीकरण होतंय किंवा मराठी माणसाला जागाच नाहीये? कारण लालबाग परळ ही जागा मराठी माणसाचीच आहे आणि इकडे मराठी माणूसच चालला पाहिजे अशी मेंटॅलिटी आपण नेहमी घेऊन फिरतो. पण इकडे खच्चीकरण होतंय, इकडे कुठेतरी मराठी माणसाला दाबलं जातंय असं वाटतंय का? हो, साहजिकच. कारण जर आपण पाहता तर एवढ्या वर्षापूर्वी इकडे मराठी माणूसच व्यवसाय करत होता. भाजी म्हणा किंवा दुकाने म्हणा ही अनेक मराठी माणसाचीच होती. पण या विकासाच्या नावाखाली त्यांना जो लाभ मिळत होता, तो आज मिळत नाही. कारण एवढी रक्कम वाढवण्यात आलेली आहे का त्या मालमत्तेचा कर चुकवू शकत नाही. कारण त्याचा व्यवसाय पण होत नाही आणि जे डेव्हलपिंग झाली, जो विकास झाला त्याच्यामध्ये मोठमोठी दुकानं आली. सर्व त्याच्यामध्ये ती छोटी-मोठी दुकानं अक्षरशः बंद करावी त्यांना लागली आणि तो मुंबईच्या बाहेर जाऊ लागला. परळ लालबागचा माणूस आज जवळ-जवळ फक्त 30 ते 25% मराठी माणूस इथे अस्तित्वात आहे. कारण ह्या डेव्हलपिंगमुळे त्यांना कुठलाच व्यवसाय करता आला नाहीये. त्यांचे जे रोजगार, त्यांचे जे घर चालायचं ज्या व्यवसायावरती, ते पूर्णपणे बंद झालंय. त्याचा विकास आणि हे सर्व अनधिकृत बांधकाम यामुळे त्यांना कुठेही जागा मिळालेली नाहीये आणि सर्व बाहेरच्या लोकांना, परप्रांतीयांना ही जागा देण्यात आलेली आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे होतं आणि ह्याच्याकडे कुठल्या प्रतिनिधीने ते लक्ष पूर्णपणे दिलेले नाही आणि त्याचा परिणाम आज परळ लालबागमध्ये आपण पाहत आहात. तर मला असं विचारायचं आहे की आता जे नगरसेवक आहेत आत्ताचे आणि जे नगरसेवक आता जे निवडून येणार आहेत, त्यांच्यापर्यंत तरी अद्याप आपल्या मराठी माणसासाठी काही प्रपोजल गेले आहेत का? म्हणजे मराठी माणसाला असा रोजगार भेटला पाहिजे किंवा आता तुम्ही बोलला तिकडे कोळी समाज राहत होता. कोळी समाजाचे तिकडे मच्छी मार्केट होतं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण त्या सगळ्या डेव्हलपमेंटमुळे कुठे ना कुठेतरी गेल्यात. तर याचा कुठे ना कुठेतरी तुम्ही प्रपोजल गव्हर्नमेंटकडे किंवा इकडच्या नगरसेवकांकडे घेऊन गेलेला आहे? अर्थात जे व्यावसायिक होते, जे व्यवसाय करत होते, यापूर्वीचे जे ते स्थानिक होते, त्यांनी आपल्या व्यथा इकडचे जे स्थानिक प्रतिनिधी होते त्यांच्याकडे सांगितल्या होत्या. परंतु त्यांना सुद्धा मी तुम्हाला मगाशीच सांगितलं का कुठलाच प्रतिसाद त्यांना अजूनपर्यंत या दिवसापर्यंत मिळालेला नाहीये. कुठलीच त्यांची व्यवस्था, जागा त्यांना अजून उपलब्ध झालेली नाही. शिरोडकर मंडईमध्ये आपण ती विचारपूस करू शकता. त्यांना ते गाळे होते, गाळे धारक आहेत, त्यांना अजूनपर्यंत गाळे देण्यात आले नाहीत. टेम्पररी त्यांना शेड टाकून दिलेली आहे. तिथे कुठे त्यांचा व्यवसाय होत नाहीये, कुठलाच गिराईक त्यांना लागत नाहीये. अक्षरशः उपासमारीची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे. लाईव्ह साठी आपण शिरोडकर मंडई इथे जाऊ शकता. ते कुठल्या पद्धतीत ते गाळे आहेत, त्या बांधकाम कसं रखडलेलं आहे, कसं थांबलेलं आहे, हे आपण तिथे पाहू शकता. आणि ह्याच्या समस्या इकडे प्रतिनिधीकडे दिलेल्या आहेत, परंतु त्याच्यावर तोडगा अजूनपर्यंत निघालेला नाहीये. महापालिका निवडणूक लढायची आहे? मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग, माझा विजन. मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर.
एक विषय कानावर घालतो आपल्या, कारण आतापासून आता काही बऱ्याच दिवसांपासून इथे कृष्णनगर म्हणून चाळ आहे, 600 घरांची वस्ती आहे. तिथपासून काहीतरी प्रायव्हेट एक विकासक लागलेले श्रीपती आणि रुणवाल म्हणून असं काहीतरी नाव ऐकलंय आम्ही. आमच्यापर्यंत काय नाही, जाहिरात पण बघतो आम्ही त्यांच्या. पण असं आम्हाला समजलंय प्रशासनाकडून की प्रशासन त्यांच्या फाईल त्यांची माणसं पळत असतात. आणि तिथपासून ते इथे महानगरपालिकेची जगन्नाथ भातनकर शाळा आहे तिथपर्यंत हा परिसर क्लस्टर डेव्हलपमेंट हा जो नवीन काय फंडा आलाय त्या फंड्यामध्ये घ्यायचा विषय चाललाय त्यांचा. तर त्यांचा सर्वे पण झाला, लेआउट पण झाला आतापर्यंत. हाय त्या चाळीचाच विकास होत नाही आणि क्लस्टर कसली करताय? पहिली गोष्ट हाय ती वास्तू सुधारा. उगाच लोकांना आशा आश्वासनं देत आहे. आता ह्या गोष्टीला जे रुमर्स पसरतात, जे अफवा पसरतात, स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्याच्यावरती नियंत्रण पाहिजे. पहिलं माझी गोष्ट मी म्हणजे आपण शिकलोय, ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे कळतात काही चुकीच्या काही गोष्टी आहेत. आपण मतदान करतो. त्यांचाच जर अंकुश नसेल या विकासकांवर, तर विकासक या पूर्ण मराठी वस्तीचा बाजारच करणार आहे यापुढे. आणि तो त्याचा भडीमार सहन कोणाला करायला लागणार? आमच्यासारख्या मध्यमवर्गीयाला, मराठी माणसाला. माझा अभिभाऊ जसे बोलले, आमचा मराठी माणूस कल्याण डोंबिवली हद्दपार झालाय. ही गोष्ट का नाही होणार? आता 25-30% राहिला ते म्हणाले, 25% नाही, या निवडणुकीनंतर किंवा या 4-5 वर्षानंतर फक्त 5%च दिसले तुम्हाला. पुढच्याला तुम्हाला इकडे त्रास घ्यायची पण गरज नाही, मुलाखत घ्यायची. आम्ही नसणार तेव्हा इथे. म्हणजे इनडायरेक्टली म्हणायला गेलं तर जे बाहेर परप्रांतीय इकडे राहायला आलेत त्यांचा दबाव आहे मराठी मागेच माणसांवर. बघा ना, पूर्ण जैन टॉवर आहे 21 माळ्याचा, आणि आमची 7 चाळींची जी आमची जागा होती, जे मालक होतो आम्ही या चाळींचे, आज आम्ही इथे राहतोय. दाखवा जरा इकडे. आज आमची वास्तू 25 वर्षाची आम्ही अस्तित्वाची लढाई. ज्यांनी शिकले की मुलगी शिकली, प्रगती झाली, मुलगा शिकला, आय एस झाला, ऑफिसर झाला. हे बघा वास्तू खंडर आहे अजून. पुस्तकच आमचं बंद करून ठेवलंय. आणि इथे पाठीवक्त वळून दाखवा किती उन्हात चमकते बघा बिल्डिंग. हा विकास आहे परळचा आमच्या. म्हणजे असं आहे की मराठी माणसाला इथे प्राधान्यच नाहीये सध्या असं. म्हणजे मराठी माणूस फक्त म्हणजे बोलतात ना, जेव्हा आवाज चढवायचा असेल तेव्हा यांना मराठी माणूस नाही, लागतो. आम्हाला पहिल्यापासून शिकवलंच आहे ना ठाकरेंनी, की आवाज काढला तर कानाखाली आवाज काढायचा. आणि ठाकरेंनी पदपर्श पावन झालेली भूमी आहे. का सांगा? ही वास्तू भूमिपूजन झालं आपलं, ओपनिंग लोकार्पण झालं बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते. शिवरात्र मंडईचं भूमिपूजन झालं आदित्य ठाकरेंच्या हस्ते. समोर 2 वस्तू आहेत. आणि कार्यसम्राट आमचे विद्यमान आमदार भाई विठ्ठलभाई त्यांचा नावाचा रस्ता आहे, त्या हयात नाही आहेत. ते त्यांचं एक्सपायर झाले. पण त्यांनी करून ठेवलेली वास्तू जी आम्हाला दिली होती, आम्ही सांभाळत होतो, विकासाच्या नावाखाली झालं पट्ट्याबोळ. अजून तसंच आहे. म्हणजे विकास तर इकडे आलाय पण विकास मराठी माणसासाठी नाही आहे. नाही. मराठी माणसाला इथे थोडक्यातच जेवढं त्याला दाबता येईल, जेवढी त्याला एक खोली देता येईल तेवढी दिली आहे. सांगताना का तुम्हाला एवढी जागा देण्यात येईल, परंतु नंतर प्रत्यक्ष जेव्हा काम चालू होतं तेव्हा ती अर्धी जागा, अर्ध्यापेक्षा जास्त जागा त्या बिल्डरच्या घशात घातली जाते. आणि मराठी माणसाला जी एक एक किलो, जशी माफ करा, एक सांगितलेली त्याच्या पाव पण नाही मिळत ती जागा. अक्षर त्याला कोपऱ्यात ढकलून, जसे हा जो आमचा परिसर आहे, ही संपूर्ण ही जी जागा, ही जी वॉल बघताय आपण, ही आमच्या ह्याच्यामध्ये होती, ह्या प्लॅन मध्ये होती. परंतु जी अतिक्रमण करून त्या कोण होता विकासक, त्यांनी ही भिंत मागे घेऊन आम्हाला फक्त एवढी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. मुळात ही जागा पूर्ण आमची होती. या इथे आमचा गणपती बसतो, अच्छा. तो सुद्धा पुढे घेण्यात आला, कारण ही जागा त्यांनी हडप केली. आणि हा आवाज उठवण्यासाठी मराठी माणसासाठी कोण लढायला तयार नाही, कोण नेताच पुढे आला नाही. मग काय करणार? मराठी माणूस मेलाच ना. की ठाकरे बंधू एकत्र आले ते पण मराठी माणसासाठी. तर काय वाटतं, मराठी माणसाचा विकास होईल की नाही? म्हणजे मराठी माणूस परत झळकणार की मराठी माणूस याच जैन टॉवरच्या दबावाखाली असणार? हे सांगणं फार कठीण आहे. मराठी माणसांसाठी एकत्र आले असं वाटतं फार उशिराने आले. कारण ऑलरेडी मराठी माणूस हा लालबाग परळ हा खाली झालाच आहे. आणि आता पुढे जो पण काय आता 25-30% माणूस मराठी हा राहिलेला आहे, त्याच्या भल्यासाठी जर आपण काय केलं तर चांगलंच आहे. आणि जर झालंच तर तो मराठी माणूस जो बाहेर गेलाय त्याला पुन्हा एकदा परत लालबाग मध्ये आणण्याचा प्रयत्नशील राहील, अशी विनंती आहे. जसं की आपण आता मराठी माणसाच्या विषयावर बोलत आहोत. आपली ही महाराष्ट्र पार्श्वभूमी आहे आणि इथे मराठी माणूसच टिकतो. तर तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का? म्हणजे मराठी माणूस कुठे झोपला आहे की मराठी माणसाचं अस्तित्व मिटवणारा हा मराठी माणूसच आहे की दुसरं कोणीतरी आहे? भूमीवर आहे ना, आता मराठी माणूस जागा हो, एकत्रित हो, हो. ही निवडणूक हे असे बॅनर आमच्या गेटवर लागलंय, पण त्याच्या खाली लिहिणाऱ्याचं नाव नाही ना, कुठल्या पार्टीचं आहे ना, कुठला लेखक आहे किंवा त्याने सुचवला सुविचारायचं नाही.
मराठी माणसाला तुम्ही जर म्हणत असाल हा टावर आहे, आम्हाला एंट्री नाही. आमचं आराध्य दैवत आई जरीमरीचं मंदिर आहे आतमध्ये त्यांच्या वास्तूत, तिची जोपासना केली जात नाही. तिकडे जायला लागल्यावर त्यांची परवानगी घेऊन जावी लागते. जी आमची वास्तू आहे त्यात आमचा शुभ कार्य काही असू दे, कोणाच्या घरात बारसा, मुंज, हळद, लग्न कार्य, पहिला नारळ तिच्याकडे आहे, मग आमचं शुभ कार्य चालू होते. उत्सवाची सुरुवात पण तिच्यापासून चालू होते. या मंडळाचे काही उपक्रम असते तिथूनच. तिथे जायला म्हणजे आमची वास्तू, आमचा देव, आमची जागा, तिथं आम्हाला चोरी. असा राहील मराठी म्हणून. म्हणजे आता जसं पाट्यांवरती लावलंय की मराठी माणसं जागा हो रात्र वैराची आहे, पाठीवर नको असू दे, अस्तित्वात येऊ दे, हीच विनंती. येईल की नाही? आता कसं सांगणार, इतके वर्ष नाही झालं तर आता लगेच होणार काय? जादूची छडी आहे मॅडम ही? राजकारणात बघा, राजकारणात पाहायला गेलात ना तर परप्रांतीय नेता नाहीच आहे ना, मराठीच आहे. मुळात स्थानिकच आहेत, मराठीच आहेत. हम्म. मग त्यांच्याच नेतृत्वाखाली हे सर्व झालेलं आहे आणि त्यांच्याच आश्वासनामुळे त्यांनी जो कारभार चालवला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि तो जेव्हा विकास आराखडा तयार करत होता त्या नेत्याच्या नावाखाली, त्या नेता पुढाकार घेत होता का यापुढे मी तुम्हाला विकास करीन, पण तो विकास कोणाचा केला हे तुमच्या समोर आहे. तुम्ही जे आता मराठी माणसं आहेत, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तुम्ही आता जो काय स्टंट करताय त्याला सर्वस्वी जबाबदार हे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या संगनमतानेच हे गुजराती आणि मारवाड्यांच्या जास्त करून प्रस्ताव इथे झालेला आहे. परळ लालबाग मध्ये पूर्णपणे त्याला स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. आमच्या पण परळ सार्वजनिक उत्सव, आपला गणपती उत्सव मंडळाची जागा देखील स्थानिक आमदाराच्याच मदतीने या जैन आणि गुजराती मारवाड्यांच्या गळ्यात घातली गेलेली आहे. त्याला संपूर्ण जबाबदार स्थानिक आमदार आहे. तो पूर्णपणे ह्या जैन सोसायटीला मॅनेज करून, त्या बिल्डरला मॅनेज करून आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा वापर हा फक्त केवळ मतांसाठी केला जातो, हा त्यांच्या फायद्यासाठी केला जात नाही. मग त्यांचा कोणीही विचार केला जात नाहीये. ते फक्त त्यांच्या कार्यकर्ते म्हणूनच कायम राबले गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा फायदा हा ह्या गुजराती मारवाड्यांना करून दिलेला आहे. याच्यामध्ये मराठी पब्लिक हा सगळा मुंबईचा भार फेकला गेलेला आहे. त्याला केवळ जबाबदारी स्थानिक मतदार लोकप्रतिनिधीच आहेत. पण मला असं विचारायचं आहे सर की पुन्हा एकदा विचारते मी की पण मला असं विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही, म्हणजे आपण स्थानिक आहोत, म्हणजे तुम्ही स्थानिक आहात आणि तुम्हाला माहिती आहे की जागा हडपण्यात आल्यात, हो. तेव्हा कोणी गेलं नाही का तिकडे प्रूफ दाखवायला की आम्हाला प्रूफ दाखवा की आमच्या स्थानिकांचे जे काही जागा आहे ते तुम्ही हडपताय? हो मॅडम, ती 39 वर्ष महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. यांचेच आमदार आहेत, यांचेच खासदार आहेत. त्याच्यामुळे इकडचा जो काय प्लॅन होता प्रोजेक्टचा हा त्यांच्याच ताब्यात आहे. त्याच्यामुळे ते जे काय अधिकारीला बोलणार त्याप्रमाणे ते अधिकारी करणार ना. तुम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधींना कोण विचारणार आहे तिकडे? तुम्हाला कोणताही प्लॅन दाखवला जाणार नाही, तुम्हाला कोणत्याही गोष्टी सांगितल्या जाणार नाही. तुम्हाला फक्त ते सांगते तिकडेच तुमचं स्थलांतर करायचं आहे तुम्हाला. बस तुम्हाला बोरवली जा, विरार जा, वसई जा, प्लॉट खाली करा. या प्लॉटच्या प्लॅन संदर्भात एकालाही स्थानिकाला कोणालाही मदतीला घेतलं जात नाही. त्याच्यामध्ये सगळे लोक इन्व्हॉल्व असतात. त्याच्यामुळे कोण त्यांना जाब विचारणार की काय प्लॅन होता, काय नव्हता, काय होता? प्रत्येकाला प्रोजेक्ट आणि एक नवीन आपलं वास्तू निर्माण होते ह्या आशेने लोक असतात. पण त्याच्यामध्येच ह्या मराठी माणसांची फसवणूक केली जाते. आणि या मुंबईच्या बाहेर आज जो काय गेलाय ना पब्लिक, त्याला टोटली हेच आमदार आणि खासदार आणि नगरसेवक हे लोक पूर्णपणे जबाबदार आहेत. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. सांस्कृतिक रित्या बघायला गेलं तर आता आपल्या देवीची जागा म्हणालात आणि आता आपल्या गणपतीची पण जागा त्या लोकांनी हडप केलेली आहे. मग त्यामध्ये काय प्रक्रिया, म्हणजे असंच जर घडत राहिलं तर आपली संस्कृती पण ह्याच्यामध्येच जाते का असं वाटतंय की आज आपण ती संस्कृती जपतोय की आज परळचा महाराजा आहे ती मूर्ती आज इकडे बसतीये, बरोबर. त्याचा आशीर्वाद आहे इकडे, किंवा देवी आज तर आपली ऑलरेडी गेलेलीच आहे त्यांच्यात इकडे. त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांचे आज नायनर झालेलं आहे. त्यांच्या ज्या सीट पडल्यात ना, त्यांनी ज्यांनी परळच्या महाराजांवर राजकारण केलंय, ज्या पॉलिटिकल्सने इथे या गल्लीमध्ये, तो इथे राहिलेलाच नाहीये. तो पूर्णपणे संपलाय.
ज्याने कोणी अभ्यासिकेची आमदार खासदारांनी हे दिलेत आम्हाला आश्वासनं, जे आम्ही गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी आमच्या मंडळात जे काही राबवण्याचा प्रयत्न करतोय त्याची खोटी आश्वासनं दिली गेली आहेत. त्याची आम्ही आता पूर्णता करायला आलो तर त्याच्यामध्ये कुठेतरी खोडा घालण्याचा प्रयत्न चाललाय. इतर टेंडर्स मागवून म्हणजे आपली मोनोपोली इथे सोडायची नाहीये, हा प्रकार चाललेला आहे, लक्षात घ्या. आता देवी तर आतमध्ये गेले, पण आता जसं आपण म्हणजे गणपती बाप्पा म्हणायला गेलं तर लालबाग परळ यांचं आराध्य दैवतच आहे, म्हणजे आपलं सगळ्यांचंच आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. पण इकडे येणारी गर्दी आहे ती बाहेरची असते, मराठी माणसाची असते. मग त्यापुरतच मराठी माणूस इकडे आहे असं वाटतं की काही डेव्हलपमेंटच्या नावाखाली पण इथे मराठी माणूस येतोय? नाही, डेव्हलपमेंटच्या नावाखाली मराठी माणूस येतच नाहीये. मराठी माणूस हा गुजराती आणि मारवाडी इथेच येतोय. जैन, गुजराती, मारवाडी डेव्हलपमेंटच्या नावाखाली हेच येणार आणि मराठी माणूस हा वीरपूर याच ठिकाणी जाणार. गणपतीचा उत्सव असला तरी ते आतापर्यंत जो काय चाललाय तो फक्त मराठी माणसाने जपून ठेवलेला आतापर्यंतचा वारसा, पण यापुढे तो टिकेल की नाही याची गॅरंटी नाही. आणि इन फ्युचरमध्ये इथे तुम्हाला उमेदवार हा देखील गुजराती, जैन किंवा मारवाडीच बघावा लागणार. ही आताची सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग मला असं विचारायचं आहे की मतं देऊन म्हणजे आपण मराठी माणसं आता आपण मराठी माणसाच्या आधी आपण एक भारतीय आहोत, तर आपण मतं तर देतोच, पण मतं देऊन आपण फसतोय का? की मराठी उमेदवार जो उभा राहिलाय त्याच्याकरिता आपण म्हणजे आपण एक मराठी माणूस उभा राहिलाय आणि त्याच्यासाठी आपण मत देतोय, असं तुम्हाला म्हणजे मत देतोय पण आपण फसतो असं वाटतंय का? हो, पूर्णपणे फसतो असं वाटतं. मतदान देताना माझं तरी प्रामाणिक माझं मत असं आहे की मत देताना तुम्ही व्यक्ती बघून मत द्या, पक्ष बघून मत देऊ नका. पक्ष बघून तुम्ही मत दिलात की तुम्ही फसणार पूर्णपणे. जो उमेदवार लायकीचा आहे, जो खरोखर आपल्यासाठी काय करू शकतो, मग तो कोणत्याही पार्टीचा असू दे, त्यामुळे व्यक्ती बघून मतदान करा, पक्ष बघून मतदान करू नका. असे काय मुद्दे मांडणार तुम्ही की जेणेकरून मराठी माणूस खरंच आता येणार प्रकाशात, म्हणजे आताची नगरसेवक जो येईल तो खरंच मराठी माणसाला एका प्रकाशात पाडेल, असे काय मुद्दे आहेत? मराठीचा जो मुद्दा आहे ना, हा मराठीचा मुद्दा हा तर राजकारण झालाय. कारण जिकडे तिकडे तुम्ही मुंबईत बघाल ना, 1500 तुम्हाला मराठीचे बॅनरच दिसतील. आम्हाला त्या मुद्द्यावरती बोलण्यात अर्थ नाही, कारण तेच लोक त्या भूमिकेवरून ठाम नाहीत. आम्ही मतदार काय ठाम असणार आहे? आम्हाला फक्त ते लहानपणापासून शिकवलं की शिवसेना शिवसेना, पण आता बघितलं शिवसेनेचं रूप आमच्या बरोबर काय असं नाही म्हणत. कोणाला प्रयत्न सगळ्यांनी केले पण यश नाही आलं, आम्ही दोषी कोणाला ठरवणार? हा आमचा प्रश्न आहे. आमची लढाई आमच्या वास्तूची, आमच्या अस्तित्वाची, आमच्या मंडळाची आहे. आणि एक मंडळ हा एकमेव व्यक्ती नसतो. आज आमचे नाही म्हटलं तरी 3,500-4 हजार वर्गदीदार आहेत, घरं आहेत, प्रत्येक घरात 4 माणूस. म्हणजे या मंडळाच्या मतदानाने जर बघायला गेलं ना तर एक नगरसेवक नक्कीच जिंकून येईल. मॅडम 25 वर्षात काय मराठी नव्हते काय हे राज्य करतात? ते काय बांगलादेशवरनं आले होते? हा विषय कसला ते मांडतात ते मराठी. आता काय नवीन मराठी येणार आहेत? यांचे एकाचे 2 बंगले झाले तेव्हा कोणी केले? मराठीनेच केले ना. यांचे आता हे लोकांना तर मराठीच्या विषयच नको आहे, आम्ही हिंदुत्वाचा विषय करणार आता. आता इथे नवीन विषय छेडलेला आहे हिंदुत्वाचा, म्हणजे हिंदुत्व हेही बोलतात ना की हायलाइट आलेला आहे. खरं तर मराठी माणूस आणि हिंदुत्व हे खूप आधीपासून हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व जपलं, मराठी माणूस जपला. पण आज लालबाग परळ यांची अवस्था अशी आहे की इथे गुजराती, जैन असे लोक आहेत आणि इथे मराठी माणसाची जमीन हडपली गेली आहे. चक्क हिंदुत्व म्हणजे बोलतात ना, चक्क भवानी मातेचं मंदिरही हडपलं गेलंय आणि त्यातली त्यात अर्धी जागा परळच्या महाराजाची गेली आहे. तर तरी लालबाग परळमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तर आताची जी शिवसेना आहे ती हिंदुत्व जपत आहे की नाही? आता हिंदुत्व काय जपणार? कालच बघा इथे एक मुसलमानच्या बाजूला प्रोग्राम, ते शिवसेनेची गाणी लागतात. तर काय हिंदुत्व जपणार ते? शिवसेना कालच लेटेस्ट न्यूज. आणि काल बघा आता काय ते बोलत त्यांना आता काय पडलं नाही हिंदुत्वाचं, फक्त आम्हाला वोटिंग कोण देणार बस, हिंदुत्व संपलं. आता हिंदुत्व आणि हे सगळं झालं नाही मंडळाचं वगैरे, तेव्हा सेनेची सत्ता होती ना, त्या काळात ते बांधलं गेलंय. आमचं मंदिर, आमचे अभ्यास प्रॉब्लेम तेच झाले, तेव्हाच झाले आहेत. आता हे काय मराठी वाचवा, मराठी वाचवा, काय वाचवा मराठी? पहिले का ते दुसरे लोक आले होते बाहेरनं, 25 वर्ष खात होते ते. हे सगळं झूट आहे, काय नाही माहिती. दोघं एकूण पण काय फरक पडणार नाही. हिंदुत्ववादीच आम्ही मतदान करणार. लोकांना सांगितले होणार नाही म्हणून, लक्षात घ्या. पण दुसऱ्या पार्टीचे जे होते काँग्रेसचे मिलिंद देवरा म्हणून, त्यांनी ती जागा लिगली आम्हाला करून दिली आहे, मंडळाला स्थापन करून दिली आहे.
हा, त्यांच्या प्रयत्नाने त्यांनी म्हाडाची परमिशन घेऊन आज जी मंडळाची वास्तू उभी आहे ना, ती मिलिंद देवरा खासदार यांच्या प्रयत्नाने झालेली आहे. याला सगळे आम्ही जबाबदार आहोत. इथे आम्ही स्थानिक नगरसेवक वगैरे आमदारांकडे गेलो होतो, त्यांनी सांगितलं होतं ही फुटपाथ आहे, इथे तुमची वास्तू होणार नाही, इथे काही बांधून होणार नाही. पण ती अपोजिशन पार्टीवाले असून देखील त्यांनी हा विचार न करता देखील त्यांनी आम्हाला ती वास्तू बांधून दिली. माझा असा प्रश्न आहे की जय महाराष्ट्राच्या नाराखाली आता इकडे जय गुजरात असा नारा लागत आहे. तर यावरती आपण यांचीच प्रतिक्रिया जाणून घेऊया की जय गुजरात कुठपर्यंत आणि जय महाराष्ट्र. आता जय गुजरात सांगायचं झालं तर आता आपलं गणपती मंडळ आहे 82 वर्ष जुनं, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा मंडळ आहे. आज उत्सवाला 82 वर्ष झाली, तरी सुद्धा आता हा टॉवर उभे राहून 20 वर्ष झाली. 20 वर्ष आणि 82 वर्षातला फरक एवढाच आहे की आज ज्या वेळेस उत्सव आपला होतो, गणेश उत्सव होतो, त्या उत्सवाच्या दरम्यान आपण हा विठ्ठल स्वामी मार्ग हा एक प्रकारे शॉर्टकट आहे. स्टेशनला जाण्याकरिता गाड्यांकरिता तो शॉर्टकट आहे. उत्सवात होणारी गर्दी हे सर्व भाविक जे येणार आहेत त्यांना होणार त्रास आहे. या गोष्टी लक्षात घेता आपण उत्सवाच्या कालावधी 15 दिवसाकरिता आपण स्थानिक पोलीस प्रशासन आहे, वाहतूक प्रशासन आहे, सर्वांची आपण रीतसर परमिशन घेऊन हा रस्ता बंद करतो, विठ्ठल स्वामी मार्ग, जो की फक्त स्टेशनला जाणार शॉर्टकट मार्ग आहे, मेन रस्ता नाही. त्या रस्त्याचा हा मार्ग ज्यावेळेस आपण बंद करतो त्यावेळेस इथल्या ज्या मराठी वस्तू आहेत त्यांना काही त्रास नाही होत. पण हा जो टॉवर आहे ह्यांना प्रत्येक वर्षी त्रास होतो. ज्यावेळेस आपण रीतसर जेव्हा रस्ता बंद करणार असतो त्याच्या 10 दिवस अगोदर आपण सर्व सोसायट्यांना लेटर जातं मंडळाचं की या दिवसापासून विसर्जनापर्यंत हा मार्ग उत्सवाकरता बंद होणार आहे. तर तुमच्या ज्या काही गाड्या आहेत त्या 15 दिवसापुरती फिरवून आणा. हा 15 दिवसाकरता पण त्यांना त्रास आहे की आमची एक गाडी आहे जायला का नाही देत. ह्या उत्सवात आज इथे लाखोनी भाविक येतात. त्यात शेवटचे 5 दिवस महाप्रसाद असतो. त्या महाप्रसाद चालू असताना यांच्या गाड्यामधनं जातात. लोकांनी देवदर्शनाला आले, आज उत्सव आहे, आज आम्ही तुम्हाला इतकी वर्ष आता सहन करतोय, तुम्ही आम्हाला 15 दिवस सहन करू शकत नाही, ते सुद्धा उत्सवात. तिथे गाडी लांब लावायची, आम्ही चालत जाऊ का, हे प्रश्न यांचे असतात. आज आम्ही कुठे गणेशोत्सवाची मूर्ती आणायची आहे, मूर्ती आणायला गेलो, देवीला नारळ द्यायचा आहे, त्यांच्या वॉचमॅनला सांगा, तो फोन करणार वर. त्यानंतर आज आमच्या देवीचं मंदिर डेव्हलप करायचंय, आम्ही सांगतो मंदिर डेव्हलप करायचंय ना, आम्ही करणार 4-5 वर्ष गेली, अजून काय होत नाही. म्हणजे ते देवीचं मंदिर पडीकच आहे, तिथे पावसाचा पाणीच असते, ती देवी पाण्यात असते. मग या गोष्टीकडे लक्ष कोणी द्यायचा. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. जसं की तुम्ही म्हणालात की आपण यांना सहन करतो, म्हणजे मराठी माणूस गुजराती लोकांना आणि जैन लोकांना सहन करतायत. तर यावरती तुमची अशी का मेंटॅलिटी आहे, म्हणजे आपण का सहन करायचं आणि आपण कुठेतरी खाली पडतोय का, म्हणजे मराठी माणूस छोटा झालाय आणि गुजराती मोठे झालेत का? नक्कीच, कारण यासाठी कसं आहे, ज्या वेळेस आपण प्रश्न उचलतो तर साहजिक आपल्याला एखादा कोणाचा तरी मागे आपल्याला एखादा हात हवा असतो, एखादी ताकद हवी असते, त्यात आपल्याकडे नाहीच आहे. आज साधी गोष्ट, आज गणपतीची वर्गणी, आज आपली जी मराठी वस्तू त्या घरात जा, ज्याच्या घरात खायचे वांदे तो सुद्धा माणूस हसत त्यांना 100 रुपये देतो. आज स्थानिक लोक आहे, कोण सहकुजीन 1000 देतात, कोण 5000 देतात, कोणी देतात. पण आज जर आमची जे कार्यकर्ते वर्गणी टॉवर मध्ये एंट्री नाही, हे सांगणार आम्ही सगळं तुमचा एखादा फंड आणून देणार. किती आणून देणार? आज 20 महिन्याचा टॉवर आहे, 11,000चा चेक आणून देणार. आज एक बिल्डिंग आहे, आज एका बिल्डिंगीतून 1,00,000-1.5 लाख वर्गणी निघते. कोण जोर जबरदस्तीने काढत नाही ना, सहकुशीने देतात का, आपला उत्सव आहे म्हणून. उत्सवात मानपान घ्यायला सगळे येतील, पण अशा गोष्टी येतील तेव्हा माझा संबंध नाही या गोष्टीशी. उत्सव आहे, रस्त्यावर जाय, कोण करताय, आम्ही संस्कृती परंपरा जपतोय, आम्ही काय कोणाच्या घरचं काम नाही करत आहे. हे लोक वर्गणी देत नाही, पण आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही, कारण हा उत्सव आपल्या मराठी माणसाचा आहे, आपल्या संस्कृतीचा आहे. यांच्या वर्गणीने काय उत्सव थांबणार नाही, वर्गणी येत नाही म्हणून उत्सव काय थांबणार नाही. हा उत्सव आता दुप्पटीने वाढतोय, त्याबद्दल नाही. जेवढी आपल्या देवताला पूजण्याची जी भक्ती आहे त्याच्यातूनच आपल्याला ताकद निर्माण होते.
फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की उत्सवाच्या काळात जे प्रश्न उद्भवतात त्या प्रश्नांवर निवारण करायला कोणी ते उभा राहत नाही. ते कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत लपडी करावी लागतात. पहिल्या दिवशी, गणपतीच्या पहिल्या दिवशी त्यांचा कार्यक्रम असतो. मग त्यावेळेस येणार आमचं ह्या वेळेत तुमचा स्पीकर बंद ठेवा, आमचं हे कार्यक्रम आहे. वर्षभर यांचे सणकार, यांचे सकाळी 4 वाजता यांचे ढोल वाजतात, तेव्हा प्रॉब्लेम नाही, किती कॉल करा, एकही गाडी येत नाही. पण इथे एखाद्या कार्यक्रमाला थोडासा स्पीकर वाजला की येऊन पहिली परमिशन मागतात, परमिशन दाखवा. परमिशन दाखवली तरी तुमचा आवाज जास्त आहे, तुम्ही हे नाही केलं, हे तेव्हा सर्व नियम बाहेर येतात. पण सकाळी 4 वाजता यांच्या बिल्डिंगीत ढोल वाजतात तेव्हा एकही प्रशासन जागा होत नाही. म्हणजे गुजराती किंवा इतर हे जे आहेत जाती आहेत, इथे जेवढे डेव्हलपमेंट झाली आहे तिथे मराठी माणसाची डेव्हलपमेंट कुठेतरी खोळंबली आहे, म्हणजे कुठे ना कुठेतरी हल्ली आहे. कारण मराठी माणूस कुठल्या तरी कोपऱ्यात आहे, कुठल्या तरी चाळीत आहे, कुठल्या तरी अशा अंडर डेव्हलप बिल्डिंग मध्ये आहे, असं वाटतंय का? म्हणजे लालबाग परळ हा मराठी माणसाचा आहे, पण मराठी माणूसच अंडर डेव्हलपमेंटच्या एरियामध्ये कुठेतरी घुसून पडला. घुसून पडला मत आहेच कुठे? मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला, घुसून पडणार जेव्हा असणार तेव्हा घुसून पडणार, पण तो अस्तित्वात तिथे आहेच नाही तर घुसून पडणार कुठे? तो गेला मुंबईच्या बाहेर. आता जे कोण राहिले ते फक्त यांना सहन करायला राहिले. जोपर्यंत आपली ताकद आहे तोपर्यंत इथे राहायचा. ज्यावेळेस आपला पण होईल, आपला बाजार बंद तर आपण सुद्धा मुंबई सोडायची. कारणीभूत राजकीय लोक आहेत, यांना पण कारणीभूत राजकीय लोक हे ते भेटले आणले ना, तेव्हा त्यांनी करायला पाहिजे. आपल्या मराठी माणसांना म्हणून मोठे वगैरे रूम द्यायला पाहिजे. याला कारणीभूत या लोकांनी ठरवलंय. सगळं राजकीय पक्ष असं नाही बोलत कुठलं एखादं नाव घेत, मग त्याला आपण काय करणार आता? आम्हाला अपेक्षा अशी आहे की कोणतरी आता नवीन इच्छुक येतील काय निवडणुकीला, प्रचाराला. आमची कामं शिकलेला असावा, विभागाचे प्रश्न जाणकार असावा, आणि पहिली गोष्ट म्हणजे आपुलकी भावाने म्हणजे माझा मतदार, माझा विभाग याच्याशी एक नाळ जुळलेला असावा. मला एक मुद्दा उचलायचा आहे की इकडचं मराठी शाळांचं काय, म्हणजे इकडे मराठी शाळा आहेत, आपली मुलं मराठी शाळा वगैरे आहेत की नाही ते बंद झाले. मराठी शाळा आहे. सोशल सर्व्हिस हायस्कूल होती, जगन्नाथ भातनकर म्युन्सिपल शाळा होती, ओए बावडी होती, आयरंबड हायस्कूल होतं, नरे पार्कची, अशा बऱ्याचशा इथे माध्यमिक मराठी माध्यमाच्या शाळा होत्या. त्या पूर्णपणे 100% बंद पडलेल्या आहेत. अर्ध्या काही बिल्डर लोकांनी खाल्ल्या, त्या जागा तोडून टाकल्या झाल्या आणि तिथे दिल्ली बोर्ड, सीबीएसई बोर्ड करण्यात आला. आता जो इथे गरीब वर्ग आहे तो अक्षरशः जिथे कुठे बाहेर म्हणजे दादर असो, माटुंगा असो, तिथे कुठे मराठी माध्यमिक शाळा आहे, इथून तो लहान मुलगा प्रवास करत आहे. या परळ लालबाग मध्ये एकही मराठी शाळा गोरगरिबासाठी शिल्लक राहिलेली नाहीये. तर जसं की तुम्ही पाहिलं की पुनर्विकासाचा विषय म्हणता आज हा विषय मराठी माणूस आणि मराठी माणूस कुठे हरवलाय या विषयावर येऊन थांबला आहे. मराठी माणसाचं खरं तर अस्तित्व काय आहे, मराठी माणूस आहे कुठे, आणि मराठी माणसाची जागा किंवा मराठी माणसाचं जे संस्कृती आहे ती कुठे ना कुठेतरी दाबली जातीये का, किंवा ती कुठे ना कुठेतरी हिसकावून घेतली जातीये का, असा हा प्रश्न इकडे निर्माण होतो. खरं तर इकडे असा प्रश्न हाही निर्माण होतो की मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय खेचतोय का, किंवा तोच मराठी माणूस या मराठी माणसाच्या संस्कृतीला किंवा या मराठी माणसाच्या अस्तित्वाला गालबोट लावतोय का. तुमचं मनोगत काय आहे आणि तुमची प्रक्रिया काय ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि फॉलो करायला विसरू नका साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.